मराठी, ते धडक ते धडक. ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती, घे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निष्ठावंत शिलेदार, कट्टर समर्थक आणि भाग्यनगरचे युवा नेते माननीय प्रमोददादा जगताप यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामपंचायत भाग्यनगर आणि समस्त ग्रामस्थ भाग्यनगर. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. लोकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या अनिल भाऊंची ऊर्जा अंगीकारून सुहास भैया देखील भावनिक झालेत. अनिल भाऊंच्या आठवणीने मतदारसंघात पुन्हा भावनिक वातावरण झाल्यानंतर सुहास भैयांनी लोकांना भावनिक संदेश दिलाय. आमदार अनिल भाऊंच्या आठवणीत सुहास भैयांनी भावनिक पोस्ट करत लोकांना आधार दिलाय. अनिल भाऊंच्या माघारी लोकांनी खचून जाऊ नये, आम्ही ताकदीने तुमच्या सोबत आहोत, असा काहीसा संदेश देणारा भावनिक व्हिडिओ सुहास भैयांनी पोस्ट केलाय. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, गलेची आग सार जाळून विजाईना. अडला घास असा का वनवास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. आमदार अनिल भाऊंच्या निधनाला महिना झाला, परंतु लोकांच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबत नाही. रेवानगर येथील सोसायटी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अंगावर गुलाल असणारे कार्यकर्ते अनिल भाऊंच्या आठवणीने धाय मोकलून रडू लागले. आमदार अनिल भाऊंशी कार्यकर्ते कसे जोडले आहेत याचे एक छोटेसे उदाहरण या भाऊक प्रसंगी पाहायला मिळाले. या कठीण प्रसंगी देखील सुहास भैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिल्याचे पाहायला मिळाले. परंतु आमदार अनिल भाऊंप्रती लोकांचे असणारे प्रेम आणि भावना उघड होत असताना सुहास भैया बाबर यांनी भावनिक पोस्ट टाकून लोकांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल भाऊंच्या माघारी तुम्ही खचून जाऊ नका, आम्ही ताकदीने तुमच्या सोबत आहोत, असा काहीसा संदेश देणारा भावनिक व्हिडिओ सुहास भैयांनी पोस्ट करत मतदारसंघातील नागरिकांना आश्वासित केले आहे. तर दुसरीकडे अनिल भाऊंनी मंजूर केलेली कामे पूर्ण करण्यासाठी सुहास भैयांनी मोठी ताकद लावल्याचेही पाहायला मिळत आहे. एकूणच आमदार अनिल भाऊंच्या आठवणी ताज्या असताना आपल्या दुःखापेक्षा लोकभावना आणि लोकसेवा या गोष्टींना महत्त्व देऊन सुहास भैयांनी अहोरात्र मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थक
थकलं नाही गाड्या पाऊल थकलं नाही. जिओ मराठी, ते धडक ते धडक.